2011चा हल्ला कुठून झाला? समुद्रमार्गे. जर आपण शिवराय यांचे कायदे तत्व अंमलात आणले असते तर तो हल्ला झाला नसता. महाराजांना माहित होतं या स्वराज्याला धोका हा पाण्यामार्गेच असतो, म्हणून महाराजांनी या दर्याला व्यसन घातलं. महाराजांनी या दर्याला व्यसन घातलं. या समुद्रावर त्यांनी आरमार उभारली. अरे अभिमान वाटतो या गोष्टीचा. गुगलवर सर्च करा द फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर खाली येतं द छत्रपती शिवाजी महाराज भोसले. महाराजांकडे त्यावेळी 5000 गलबत होते, परंतु तोफा मात्र इंग्रजांकडून विकत घ्यावा लागायचा. दारुगोळा इंग्रजांकडून विकत घ्यावा लागायचा. जहाज इंग्रजांकडून विकत घ्यावा लागायचे. त्यावेळी राजांना वाटलं जर यांनी द्यायचं बंद केलं तर, कारण जो दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतो तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही, आणि जो स्वतःच्या पायावर उभा असतो तो कधीच यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून राजांनी ठरवलं, रत्नागिरीला पहिला जहाज बांधणीचा कारखाना चालू केला, कल्याणला पहिला तोफा बांधणीचा कारखाना चालू केला, कोकणात पहिला दारुगोळ्याचा कारखाना चालू केला. त्यावेळी बांधलेली जहाज ही जास्त वजन दिलं, जास्त जोर दिला की बुडायची, आणि म्हणून मावळे त्या जहाजात बुडून मरू लागले. राजांना वाटलं आता काहीतरी केलं पाहिजे, आणि मग राजांनी ठरवलं, राजा रत्नागिरीच्या कारखान्यात जातात आणि म्हणतात मी सांगतो तसं करा. आणि राजांनी सांगितलं असं असं असं, आणि अगदी त्याचप्रमाणे तसं 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 ते जहाज बांधून तयार झालं. त्यावेळी त्या जहाजावर कितीही जोर द्या, कितीही दबाव द्या, तरी ते जहाज पाण्यामध्ये बुडत नव्हतं. ज्या इंग्रजांकडून आपण जहाज विकत घ्यायचो ते इंग्रज राजांना पत्र पाठवायला लागली, तुम्ही बनवलेली जहाज आम्हाला विकत देता काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी खूप काही केलंय. आपण म्हणतो ना माझ्या बापाच्या नावावर 100 एकर जमीन आहे, माझ्या बापाच्या नावावर 150 एकर आहे. अरे लक्षात ठेवा, तुमच्या बापाच्या बापाच्या बापाला जमीन देणाऱ्या बापाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. शेतसारा पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. तुमच्या आमच्या नावावर जो 7-12 आहे ना, तो 7-12 सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केलाय. आपण म्हणतो ना आम्हाला ना या पक्षाने कर्जमाफी दिली, आम्हाला या सरकारनं कर्जमाफी दिली, आम्हाला त्या सरकारनं कर्जमाफी दिली, परंतु आता दिलेली कर्जमाफी ही माझ्या गरीब कष्टकरी शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतच नाही. पण माझ्या राजानं 450 वर्षापूर्वी शेतकऱ्याला पहिली कर्जमाफी दिली आहे, आणि त्या गावचं नाव आहे संगमनेर. संगमनेर गावच्या शेतकऱ्याला माझ्या राजानं पहिली कर्जमाफी दिली आहे. त्यावेळी पाण्याला बांध घालणं हे पाप समजलं जायचं, पाप समजलं जायचं त्यावेळी. तरीही महाराजांनी पुणे आणि पुण्याच्या परिसरात 13 धरणं बांधली आहेत. खेड शिवापूरचं धरण, पानशेतचं धरण, कामशेतचं धरण ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. खरं सांगायचं झालं तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा या संकल्पनेचे उद्घाटक हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. परंतु आज आमच्या तरुणांनी ह्याची अडवायची का त्याची जिरवायची का ह्याच्यातच जास्त लक्ष केंद्रित केलंय. त्यावेळी माझ्या राजाला असं वाटलं की माझी भूमी स्वच्छ राहिली पाहिजे, समृद्ध राहिली पाहिजे, म्हणून त्यावेळी राजांनी, तुम्ही रायगडावर जाता ना, जाता का नाही जाता, रायगडावर गेल्याच्या नंतर आपण म्हणतो आम्हाला पाकशाळा बघायची, आम्हाला हत्ती शाळा बघायची, पण माझ्या राजानं 450 बांधलेलं शौचालय एकदा जाऊन बघा. एकदा ते शौचालय जाऊन. एकदा छत्रपती शिवाजी राजे आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये तहाची बोलणी सुरू होती, आणि ती तहाची बोलणी सुरू असताना दिलेर खान हा पुरंदरवर ताव मारून बसला होता, आणि पुरंदरवर उभे होते आमचे मुरारबाजी. दिलेर खानाचं सगळं सैन्य मुरारबाजीवर तुटून पडलं, पण मुरारबाजी काही ऐकायला तयार नव्हते. मुरारबाजींना लढताना बघून दिलेर तर हादरलाच, आणि दिलेर खान मुरारबाजींना म्हणतो, सुन मुरार, अरे ऐक मुरार, तुला या राजाने काय दिलं? मी तुला जहागीर देतो, मी तुला ऐश्वर्य देतो, तू माझ्याकडे
आणि ही अशी रक्ताला बेमान्न होणारी माणसं शिवरायांच्या स्वराज्यामध्ये होती. आज आम्ही लगेच म्हणतो महानगरपालिकेचं नगरसेवकाचं एखादं बघा बरं, जिल्हा परिषदचं तरी बघा, ते नाही एक दोन खोके तरी द्या राव. असं म्हणतात ना की जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. लाख मोलाचा राजा बाजा, पाच सुलतानी सत्तेची याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लढला होता, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लढला होता. मग तुम्हाला असं म्हणायचंय का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरताच आहे? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे. गोव्याच्या कोंढा घाटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं. गोव्याला महाराजांनी भगवा झेंडा फडकवलाय. कर्नाटकच्या तजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचला होता. पाकिस्तानच्या हकीममध्ये येणाऱ्या कटक किल्ल्यावर महाराजांनी भगवा झेंडा फडकवला. अरे अशी कित्येक उदाहरणं द्यायला आमच्याकडं. एका वाक्यात सांगायचं झालं तर काबूल पासून ते कंदहार पर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. पण आज आम्हाला काय माहिती हो इतिहासातलं? शाहिस्ते खानाची बोटं तोडली, अफजल खानाचा कोताळा बाहेर काढला, झालं. हे आम्हाला चौथीला शिकवलं होतं शाळेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जरी जन्माला आले असले, भारतात जरी जन्माला आले असले, तरी पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. एवढंच नाही तर त्यांच्या इतिहासावर PhD केली जाते. रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु वाईट मात्र या गोष्टीचं वाटतं, ज्या महाराष्ट्रात आणि ज्या भारतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या महाराष्ट्रात फक्त चौथीलाच त्यांचा इतिहास शिकवला जातो. ही आमच्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला सत्ता संघर्ष नव्हता किंवा कुठला धर्म संघर्ष नव्हता. तो रयतेसाठी होता, जनतेसाठी होता. एकदा रशियाचे पंतप्रधान आपल्या भारत भेटीसाठी आले होते आणि त्यावेळेस त्यांना आपल्या भारतातल्या काही गाईड्सने विचारलं, आम्ही तुम्हाला सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल दाखवू का? आम्ही तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल दाखवू का? तेव्हा ते म्हणाले, मला तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको, परंतु माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला एकदा बघायचंय. आपण बघितलंय का रायगड? रायगडावर किती जण गेले? सिंहगडावर, पुरंदरवर, शिवनेरीवर. गोव्याला नाही का गेलं कोणी? चांगली गोष्ट आहे, नाही गेलं. रायगडावर का जायचं आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे आणि ज्या गडावर त्यांचं निधन झालं त्या किल्ल्याचं नाव रायगड आहे. शिवनेरीचं शिव, रायगडाचं राय, दोन्ही मिळून तयार होता शिवराय. म्हणून आपल्याला रायगडावरती जायचंय. मी आता सांगते, मी कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात बोलणार नाही, कोणत्याही जाती धर्मावर टीका करणार नाही. पण असं म्हणतात की मुस्लिम धर्मामध्ये हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं मराठ्यांचं आणि मराठी माणसांचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून रायगडला जायचंय. इथं आलेल्या तरुण पोरांना एवढंच सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा, त्यांचे विचार आचरणात आणा. आता तुम्ही म्हणतात रात्री ताईले म्हणत होत्या, आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आदर्श डोळ्यासमोर ठेवा. सकाळी उठून एकमेकाला तरबारी भोगसायच्या का मग? त्यावेळेसची परिस्थिती ती होती हो, आता नाही ती. कारण छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जाती धर्मासाठी लढले नव्हते म्हणूनच, किंवा ते मुस्लिम धर्माविरोधातही लढले नव्हते म्हणूनच तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 अंगरक्षकापैकी 10 अंगरक्षक हे मुस्लिम होते. पण आपलं कसं आहे माहिती का? महाराजांची जयंती आली, मराठ्यांच्या लोकांनी म्हणायचं आमची जयंती आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली, एसटी दलित समाजातील बांधवांनी म्हणायचं आमची जयंती आली. अहिल्याबाई होळकरांची जयंती आली की धनगर समाजातील बांधवांनी म्हणायचं आमची आली. आता भगवान बाबा
वंजारी समाज म्हणतो आता आमची. अरे बंद करा उत्पात, थांबवा मुलाखत, सामर्थ्य न जाऊ द्या व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा देश माझे याचे भान जरासे राहू द्या. अरे छत्रपती संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी ग्रंथ लिहिले. किती? 14व्या. त्यांना 14व्या वर्षी 16 भाषा येत होत्या. आज आमच्या 14 वर्षाचं पोराला विचारा बरं तुला काय येतं? व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट आणि रील्स बनवायच्या, एवढंच येतं. छत्रपती संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी ग्रंथ लिहिले आणि एक त्यांनी 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि त्या बुद्धभूषण नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी गणपतीचं वर्णन केलंय. काय? छत्रपती संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी गणपतीचं वर्णन केलंय. आज आम्ही 40 वर्षाचे झालो तरी ते आम्ही साधं वाचण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असतं का? पण मग आपण म्हणायचं आम्हाला काही येत नाही, आमच्या पोरांना तर आमच्यापेक्षा जास्त काही येत नाही. कारण आम्ही आमच्या पोरांना संस्कार देण्याच्या भानगडीत पडतच नाही. आमची आई आमचं पोरग LKG ला UKG ला गेलं कशी करते? त्याच्या टक्क्याच्या मागं लागते. तेव्हापासून ऐ बंडिया तुला शेजारच्या सोन्यापेक्षा जास्त मार्ग पडले पाहिजे बरं, नाही तर घरी आल्या बेलेनीच मार्ग दिला. ऐ बंडिया तू शाळेत पहिला आला पाहिजे, बरोबर का? मग आमच्या आई आमच्या पोरांच्या टक्क्याच्या मागं लागते ना. मग आमच्या पोरांना फक्त टक्केच पडतात. आमची पोरं टक्केवान होतात, ती गुणवान कधीच होत नाहीत. म्हणून आमच्या पोरांना आता संस्कार देण्याची गरज आहे. जिजाऊ माँसाहेब कधीच म्हणाले नाही हो शुभा तू पुण्याचा राजा हो, शुभा तू महाराष्ट्राचा राजा हो. प्रतिभा या चंद्रेच्या कलेप्रमाणे वाढत जाणार स्वराज्य तू निर्माण कर. पण आज आमचं तसं काय आहे का? नाही. आमच्या पोरांना इतिहास येत नाही, आमच्या पोरांना हे येत नाही, आमच्या पोरांना ते येत नाही. आज आमच्या पोरांना काय शिकवायचं, त्यांच्या पोऱ्या पाठीवर काय फोडायचं हे आमच्या हातात आहे. आम्ही पोरांना सांगतो आपण कमळाचं आहे, भटजीचं आहे. पण आता पोरांना सांगा फक्त कमळाचंच नाही तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं आहे. भटजीचं सांगतो, भगतसिंगाचं सांगा, आम्ही समईचं सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांचं सांगा, सावित्रीमाईचं सांगा, आम्ही गवताचं सांगतो, गाडगे महाराजांचं सांगा, आम्ही शाहमृगाचं सांगतो, शहाजीराजांचं सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगा, तर महाराणी ताराराणींचं सांगा. पोरांना कळेल या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. आमच्या पोरांना सांगा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्याने लिहिलेला नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालिनांनी आणि सह्याद्रीच्या ढालीनं. मराठ्यांची जात कधी कुणाच्या वाटेला जात नाही आणि गरज पडली तर वाघाचे दात मोजायलाही मागे पुढे पाहत नाही. संकटांना भिडणारा आजही मरण मावळा इथे उरलाय. आमच्यावर चालून आलेल्या औरंग्याला आम्ही इथेच पुरलाय. अरे कोण विसरतो या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास? तो तर जन्मताच आमच्या काळजावर कोरलाय, तो तर जन्मताच आमच्या काळजावर कोरलाय. आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे मरण भाल्याच्या आणि तलवारीच्या टोकावर ठेवून मिळवलेलं स्वराज्य. आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे कान नाक डोळे सगळं सोडलं तरी औरंग्यापुढे न झुकणाऱ्या, मरणाला कवटाळणाऱ्या धर्मरक्षी शिवपुत्र संभाजीराजांचा इतिहास आहे. आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा
इतिहास म्हणजे घरात एकही पुरुष नसताना सतत 27 वर्ष मोगलांसोबत लढताना आणि मोगलांना सोळो की पळो करून सोडणाऱ्या महाराणी तारा राणींचा आहे आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत पुरंदरचा प्रताप गाजवणाऱ्या मोरारबाजी देशपांडेंचा आहे आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे आपल्या मुलाचे लग्न रद्द करून आधी लग्न कोंढाण्याचे म्हणणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांचा आहे आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे आपल्या बायका पोरांची मुलाबाळांची पर्वा न करता राजाच्या सही सलामतीसाठी सिद्धीच्या छावणीत जाऊन शेवटच्या श्वासापर्यंत होय मी तर शिवाजी आहे असं ठणकावून सांगणाऱ्या शिवाकाशीदांचा आहे आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे घोडखिंडीला आपल्या रक्तानं अभिषेक घालून तिची पावन छिंड करणाऱ्या त्या 300 मावळ्यांचा आहे आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे मरण भाल्याच्या टोकावर ठेवून असताना सुद्धा वचन घेतो बचेंगे और भी लढेंगे असं म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेंचा आहे आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास म्हणजे मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून आणताना आणि मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणाऱ्या संताजी धनाजीचा आहे हा आहे आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास परंतु आज आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतका ज्वलंत इतिहास आहे पण आमचं काही नाही आम्ही आमच्या मावळ्यांना सुद्धा काही त्याचं घेणं देणं नाही आमची शिवजयंती जवळ येते तोपर्यंत काही मावळे बरं का सगळे नाही आपल्या गावातले थोडेफार सगळे बाकीचे चांगले पण काही मावळे कसे माहिती का शिवजयंती येईपर्यंत झोपलेले असते 360 दिवस झोपलेले असतात होय शिवजयंती आली की छन्न जाग येते मग सळसळत रक्त शिवबाचे भक्तान कपाळी भगवा टिळा आला आला वादळ कोण आडवी या वादळाला अरे आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजो आम्ही खुळखुळा नाद करायचा नाही आमचा नादच खुळा छाती ठोकूनच सांगतो हा शिवबाचा मावळा शिवजयंती आली ना आम्हाला हे आठवतं 360 दिवस जे झोपलेले मावळे असतात ना त्यांना जवळ आल्यावर मग ते हे आठवतं कारण काही नाही आम्हाला मग शिवजयंती आले का भगवा फेटा बांधायचा महाराजांचं शर्ट असलेलं भगवा शर्ट घालायचा ते फोटो असलेलं शर्ट घालायचा भगवा चंद्रकोर लावायची गाडी भगवी करायची गाडीला भगवा झेंडा लावायचा पण लक्षात ठेवा ज्या गाडीला तुम्ही भगवा झेंडा लावताना ती गाडी बियर बार आणि दारूच्या दुकानासमोर दिसली नाही पाहिजे ज्या अंगावर तुम्ही भगवा शर्ट घालताना महाराजांचा फोटो असलेला ते अंग ते तुमचं शरीर दारूच्या दुकानासमोर आणि बियर बारच्या दुकानासमोर गटारात लोळलं नाही पाहिजे ज्या तोंडानं म्हणता ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय त्या तोंडात गुटखा आणि मावा कोंबला नाही पाहिजे त्या तोंडानं तुम्ही शिवीगाळ केली नाही पाहिजे ज्या हातात तुम्ही रुद्राक्षाच्या माळा घालता ना अभिमानानं ते हात तुमचे माय मावल्यावर मारायला उठले नाही पाहिजे ज्या बोटामध्ये तुम्ही महाराजांच्या मुद्रेच्या अंगठ्या घालता ना ते बोट तुमच्या अन्यायाकडे गेले नाही पाहिजे तर शिवजयंती करायला अर्थ नाही तर करू नका राजा म्हणले नाही हो माझी प्रत्येक वर्षी जयंती साजरी करा नाही म्हणले ते फक्त चांगलं राहतो ते म्हणले नाही प्रत्येक वर्षी दारू पिऊन शिवजयंती साजरी करा डीजे लावा त्याच्यात दारू पिऊन नाचा नाही म्हणले आपल्याला शिवजयंती आता नाचून नाही वाचून साजरी करण्याची वेळ आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेतलंय आता आपल्याला त्यांना डोक्यात घेण्याची वेळ आता बरेचसे डे वगैरे झालेत आता माहिती असेल तुम्हाला झाले ना मुलींसोबत गर्लफ्रेंड सोबत पोरांना सांगते गर्लफ्रेंड सोबत हगडे साजरा करण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना एक प्रेमाची मिठी मारून बघा गर्लफ्रेंड सोबत टेडी डे साजरा करण्यापेक्षा तिला तसले भावले घेऊन देण्यापेक्षा जे आई बाप जो तुमचा बाप तुमच्या चांगल्या भविष्यासाठी तुमच्या चांगल्या करिअरसाठी फटकी चप्पल घालतो किंवा अनवाणी पायानं शेतामध्ये काम करतो त्या बापाला
प्रॉमिस डे साजरा करण्यापेक्षा तुमच्या आई बापाच्या चरणी तुमचे स्वप्न प्रॉमिस करा. अरे जगातली सगळी सुख आई बापाच्या चरणाशी आहेत, सगळी. पोरींना सांगते तुम्ही फॅशन आणि तुम्ही व्यसन सोडून चांगले तरुण. तुम्हाला काय वाटतं? केसाचा झाप वाढवायचा, शर्टाची 3 बटणं उघडे ठेवायची, तोंडात गुटखा मावा कोंबायचा, कानात बाळ्या घालायच्या, तसल्या त्या उटाड्या गाडीवर छपऱ्या पोरीला घेऊन फिरणं म्हणजे चांगलं तरुण का? नाही, याला नाही म्हणत तरुण. तरुण कोणाला म्हणायचं? ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, ध्येय ज्याच्या उच्च व्यसनापासून मुक्त, जीवनामध्ये शिस्त, प्रेमळ ज्याचा सूर, मानवता हेच गुण, गुरुजनांचा आदर, पालकावरती श्रद्धा, दीनदुबळ्यांचा मित्र, सेवेसाठी तत्पर, देवावरती भक्ती, जीवनामध्ये नीती, चारित्र्य ज्याच्या शुद्ध आहे ना त्याला तरुण म्हणतात. तसा तरुण होतो, तसं आदर्श व्यक्तिमत्व बनवा. आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा. आई-वडिलांची स्वप्न पूर्ण केलेली काही बिघडत नाही, त्यांची स्वप्न पूर्ण करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा त्यांचा आदर्श. कारण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंमलात आणले ना, त्यांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला ना, या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही हो, काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी भारताचं जेव्हा संविधान लिहिलं ना, त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही एवढ्या मोठ्या भारताचं संविधान लिहिलं, तुम्हाला टेन्शन नाही आलं का म्हणे? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले? माझ्या समोर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य होतं, माझ्या समोर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता, म्हणून मी भारताचं संविधान लिहू शकलोय. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकतात तर आपण चांगले व्यक्ती नाही बनू शकत का? बनू शकतो ना. म्हणून आजपासून चांगलं व्यक्ती बनायचे, महाराजांचे विचार आचरणात आणायचे. आपल्याला आता आपण जे बड्डे करतो ना, गाडीवर केक बिक ठेवून, ते बंद करून आपण बिघडून, मित्राला बिघडूनपेक्षा त्याला एक महाराजांचं पुस्तक भेटवस्तू द्या आणि फक्त देऊन त्याला जाळ्या नाही लावायच्या, ते वाचा तर खरं शिवजयंती. जर तुम्ही व्यसन सोडलं ना तर आपल्या शिवजयंतीचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठा ज्वलंत इतिहास आहे आपल्या समोर, आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 450 वर्षानंतर एक इमानदार मावळा बघायला भेटतोय, आणि तो इमानदार मावळा म्हणजे माननीय जरांगे पाटील आहे. आणि त्या जरांगे पाटलांना आपल्याला आता साथ द्यायची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही त्यांच्या मागे लाखोने असतात, आता त्यांच्या मागे करोडने खंबीरपणे उभा राहायचंय. तो माणूस जरांगे पाटील न खाता न पिता अन्न त्याग पाणी त्याग सगळं करून आपल्या घराची दाराची पर्वा न करता आपल्यासाठी बसलाय. आपण जेवताना अगदी त्याची आठवण काढत जा. आपल्या पोरांच्या भविष्यासाठी, आपले पोरं मोठे व्हावेत म्हणून सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना सांगते, ही शेवटची संधी, सुवर्ण संधी असं म्हणतात ना, संधीचं सोनं केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? संधी परत भेटत नसते. आपल्याकडे ही माननीय मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने एक संधी चालून आली, आणि या संधीचं सोनं करा. माननीय मनोज जरांगे पाटलांना साथ द्या, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. आज आपल्याला त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. आणि तेवढं करता एक चांगलं व्यक्ती बनायचंय आपल्याला. आई वडिलांची स्वप्न सुद्धा पूर्ण करायची. आज मला एका गोष्टीचं लय भारी वाटलं. आपल्या गावातल्या तरुणांनी 4 दिवसाचा कार्यक्रम ठेवून शिवजयंती साजरी करायची ठरवली. त्याच्यात एवढे मोठे कार्यक्रम आहेत. खरंच ही माझ्यासाठी ना, आपल्या गावासाठी सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या तरुणांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजायच्या. सगळ्यांनी अशा नाही वाजायच्या पत्र्यावर दगड पडल्यासारख्या, नीट वाजायच्या. परत एकदा वाजा. त्यांनी आज खूप चांगलं कार्य केलंय, आणि हे असंच कार्य ते पुढे बी करत राहावं अशी माझी इच्छा आहे. आज तुम्ही मला बोलवलंय, आणि मुळात म्हणजे माझं ऐकून घेतलंय, मला लई मोठी गोष्ट आहे.
त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे एकदा आभार व्यक्त करते. साऊंड सिस्टीम वाल्या दादाचे परत एकदा करते. आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन नियोजन केले, या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक त्यांचे 10 वेळा आभार व्यक्त करते. खरंच मनातून करते. आणि जाता जाता एवढंच म्हणन की या जातीसाठी आणि या मातीसाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. या जातीसाठी आणि या मातीसाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. या जातीसाठी आणि या मातीसाठी कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि या जातीसाठी आणि या मातीसाठी कसं लढावं हे माननीय जरांगे पाटील यांच्याकडून शिकावं. तुम्ही मला एवढा वेळ ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते. आणि मी इथंच थांबते. सगळ्यांनी परत एकदा महाराजांच्या जोरदार अशा घोषणा द्यायच्या. छत्रपती